गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस पडल्यानं कोल्हापूर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे पुरेशा पाण्याचा उपसा झाला नसल्यानं वितरण व्यवस्था कोलमडून पडली होती। परिणामी काल आणि आज कोल्हापूर शहरातील आणि A-B वॉर्डमधील काही भागासह C-D आणि E वॉर्डमधील पूर्ण परिसराला पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही। यामुळे निम्म्या शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती। नागरिकांनी पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी आपापल्या परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी टँकर आणि ATM वॉटर सिस्टीममधील पाण्याचा आधार घेतला। या वॉटर सिस्टीमच्या ठिकाणी नागरिकांची पाणी घेण्यासाठी गर्दी झाली होती। महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणी टंचाई झालेल्या भागामध्ये 4 टँकरनं पाणीपुरवठा सुरू केला होता। आज बुईखडी, बालिंगा आणि चंबुखडी इथून वितरण व्यवस्था कार्यान्वित केल्यानं पाणीपुरवठा सुरळीत होतोय। त्यामुळे उद्या रविवारपासून नागरिकांना पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। महापालिका प्रशासनाच्या वतीनं आजही निम्म्या शहरामध्ये 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता।